नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवोदय विद्यालय समिती येथे भरती निघाली मित्रांनो. नॉन टीचिंगची भरती निघाली मित्रांनो. एकूण 14 पोस्ट आहे मित्रांनो. शेवटची डेट 30 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप ऑनलाईन कसं फॉर्म फिलअप करायचं ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, सुरुवातीमध्ये तुम्हाला असं पोर्टल दिसेल मित्रांनो. ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे मित्रांनो. तिथे डायरेक्ट तुम्ही तिथे जाऊन टॅप करून या पोर्टलवर येऊ शकता मित्रांनो. मित्रांनो, हे PDF दिले डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन आणि हाऊ टू फिल द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. आता हे PDF तुम्ही डाउनलोड करून तुम्ही सर्व इंट्रोडक्शन्स रीड करू शकता मित्रांनो. आणि इथे बघा, या PDF मध्ये तुम्हाला फॉर्म कसं ऑनलाईन फिलअप करायचं ते स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल या PDF मध्ये असेल मित्रांनो. परंतु आपल्याला लाईव्ह बघायचंय फॉर्म कसं फिलअप करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचंय मित्रांनो. चला तर मित्रांनो, हे सर्व रीड करून घ्यायचंय. स्टेप बाय स्टेप, स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड, हे तुम्ही सर्व डिटेल रीड करून घ्यायचंय. रीड केल्यानंतर मित्रांनो इथे टिक करायचं. टिक केल्यानंतर तुम्हाला फायनली काय करायचं मित्रांनो, सबमिट करून द्यायचंय. हे बघा, सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. आता तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ द्यायचं मित्रांनो. तुम्ही आधार नंबर देत असेल तर इथे टॅप करायचं, किंवा डिजी लॉकर असेल तुमच्याकडे तर इथे टॅप करायचं. तुमचं बघा, तुमचं जे आयडेंटिटी कार्ड असेल ते सिलेक्ट करायचं आणि नंतर आयडेंटिटी नंबर इथे फिलअप करायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, माझं ऑलरेडी फॉर्म ऍप्लिकेशन अप्लाय केलंय म्हणून मी नॉन इंडियन पासपोर्ट नंबर असं सिलेक्ट करतोय मित्रांनो. हे पासपोर्ट नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला क्लिक हेअर टू प्रोसीड असं दाखवते मित्रांनो. आता हे बघा, आता तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, सर्व रजिस्ट्रेशन करायचं. बघा, रजिस्ट्रेशन पेज. आता कॅन्डिडेट नेम, जो अर्जदार असेल त्यांचं नाव इथे फिलअप करायचंय मित्रांनो. पूर्ण नाव फिलअप करायचंय कॅपिटल मध्ये. नंतर फादर नेम फिलअप करायचंय मित्रांनो. नंतर मदर नेम फिलअप करायचं इथे बघा. नंतर तुम्हाला कॅन्डिडेट डेट ऑफ बर्थ, जन्म तारीख, डे सिलेक्ट करायचं, मंथ सिलेक्ट करायचं आणि इयर सिलेक्ट करायचं मित्रांनो. नंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचंय, फिमेल, ट्रान्सजेंडर जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं मित्रांनो. नंतर तुमची कॅटेगरी चॉईस करायची मित्रांनो, कोणत्या कॅटेगरी मध्ये तुम्ही अप्लाय करताय. आर यू एक्स सर्व्हिसमॅन असाल तर येस करायचं, नसाल तर नो करून द्यायचं मित्रांनो. आर यू रेग्युलर एम्प्लॉयमेंट. आता इथे बघा, तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल किंवा रेग्युलरली तुम्ही एम्प्लॉई असाल तर तुम्ही इथे सिलेक्ट करायचंय मित्रांनो. नसेल तर इथे कोणतंही याच्यापैकी कोणतंही नसेल तुमचं तर तुम्ही नॉन ऑफ द अबाव सिलेक्ट करायचंय मित्रांनो. नंतर तुमची ईमेल आयडी इथे फिलअप करायचंय मित्रांनो. तुमची चालू ईमेल आयडी, तुमच्या मोबाईल मध्ये लॉग इन असेल ती ईमेल आयडी तुम्ही इथे फिलअप करून द्यायचंय. नंतर रिकन्फर्म ईमेल आयडी तुम्ही फिलअप करायचंय मित्रांनो. नंतर तुमचं मोबाईल नंबर फिलअप करायचंय. रिकन्फर्म मोबाईल नंबर फिलअप करायचंय मित्रांनो. तुम्हाला एक अल्टरनेट नंबर द्यायचा असेल तर तुम्ही नंबर देऊ शकता मित्रांनो. हे ब्लँक सोडलं तरी चालेल मित्रांनो. आता आयडेंटिटी टाईप असं विचारलंय मित्रांनो. आयडेंटिटी टाईप काय असेल मित्रांनो, हे बघा, तुम्ही पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, वोटर आयडी, जे गव्हर्नमेंट आयडी असेल तुमच्याकडे तर ते सिलेक्ट करून तुम्ही इथे नंबर द्यायचे मित्रांनो. आता बघा, इथे नंबर, गव्हर्नमेंट आयडीचा नंबर तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. हे फिलअप केल्यानंतर इफ यू आर अ PW कॅन्डिडेट डू यू हॅव अ बेंच मार्क डिझेबिलिटी, तुम्ही अपंग आहे का असं विचारलं मित्र. बेंच मार्क नसेल, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. हे केल्यानंतर कॉरेस्पॉन्डिंग ॲड्रेस, तुमचं पूर्ण ॲड्रेस भरायचं मित्रांनो. 8 पोस्ट आणि तहसील, डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुम्ही सर्व डिटेल इथे कॅपिटल मध्ये फिलअप करायचंय. नंतर तुमचं इथे विलेज नेम फिलअप करायचंय मित्रांनो. लोकॅलिटी इथे पण विलेज नेम फिलअप करायचंय. नंतर तुमची कंट्री सिलेक्ट करायचंय मित्रांनो. नंतर इथे सिलेक्ट करून तुम्ही कोणत्या स्टेट मध्ये राहता ते तुमचं स्टेट सिलेक्ट करून द्यायचंय मित्रांनो. हे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचंय मित्रांनो. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जो पिन कोड नंबर असेल, तुमच्या आधारवरती पिन कोड दिला असेल मित्रांनो, तो पिन कोड इथे तुम्ही फिलअप करून द्यायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, आता कॉरेस्पॉन्डिंग ॲड्रेस तुमचं सेम असेल तर परमनंट ॲड्रेस तर इथे टॅप करून द्यायचं मित्रांनो. इथे टॅप केल्यानंतर
बघा इथे टॅप केल्यानंतर सर्व ऑटोमॅटिक हे सर्व फिलअप होऊन जाणार मित्रांनो. हे फिलअप झाल्यानंतर चूज पासपोर्ट. आता तुम्हाला एक स्वतःचं पासपोर्ट तुम्ही क्रिएट करायचंय मित्रांनो. इथे स्वतःचं पासपोर्ट क्रिएट करायचंय, नंतर रिकन्फर्म पासपोर्ट फिलअप करायचंय, नंतर सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला चॉईस करायचं मित्रांनो. इन व्हॉट सिटी वेअर यू बॉर्न्स, व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट पेट, व्हॉट इज युअर मदर्स मिडल नेम, विच हाय स्कूल डिड यू अटेंड. तुम्हाला कोणतं ऑप्शन चॉईस करायचं ते तुम्ही सिलेक्ट करायचं आणि खाली टाईप करून द्यायचं मित्रांनो. मित्रांनो बघा आता कॅपचा तुम्हाला सिक्युरिटी पिन हे दिले, ते सिक्युरिटी पिन जसं आहे तसं इथे फिलअप करायचं मित्रांनो. हे फिलअप केल्यानंतर तुम्हाला आय एग्री वरती टिक करून द्यायचं मित्रांनो. हे टिक केल्यानंतर फायनली काय होणार आहे मित्रांनो, तुमचं पासपोर्ट तुम्ही क्रिएट केलंय ते लक्षात ठेवायचं आणि तुम्ही इथे सबमिट करून द्यायचं मित्रांनो. हे सबमिट केल्यानंतर तुमच्या ईमेल वरती एक SMS जाणार आहे मित्रांनो. ते ईमेल वरती ओपन करून तुम्ही तिथे व्हेरीफाय करायचं मित्रांनो. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस तुम्हाला लॉग इन करता येणार आहे मित्रांनो. हे सर्व स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे तुमच्या मोबाईल वरती, तुमच्या ईमेल ID वरती आणि पासपोर्ट तुम्ही क्रिएट केलंय तुम्हाला लक्षात असेल मित्रांनो. नंतर शेवटची स्टेप काय असेल मित्रांनो, तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता बघा लॉग इन साठी हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचंय, पेज लॉग इन करायचंय. आता हे बघा तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असं आलं असेल तुमच्या ईमेल वरती, तुमच्या मोबाईल वरती, ते इथे फिलअप करायचंय मित्रांनो. ते फिलअप केल्यानंतर तुमचं पासपोर्ट क्रिएट केलं होतं ते पासपोर्ट फिलअप करायचंय. नंतर कॅप्चा फिलअप करायचंय मित्रांनो. हे कॅप्चा फिलअप केल्यानंतर फायनली काय करायचंय मित्रांनो, तुम्हाला सबमिट करून द्यायचंय. हे बघा सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल तुमचा. आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व डिटेल फिलअप करायचे मित्रांनो. अप्लाय फॉर पोस्ट, आता इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला हे बघा यू हॅव ऑलरेडी कम्प्लीट युअर ऍप्लिकेशन असं दाखवते मित्रांनो. मी सर्व ऑलरेडी फॉर्म सबमिट केले त्याच्यामुळे तसं दाखवते मित्रांनो. आता तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय, तर हे मी लॅब अटेंडन्स सिलेक्ट केलंय, तर लॅब अटेंडन्स मी इथे अप्लाय फॉर पोस्ट सिलेक्ट केलंय मित्रांनो. नंतर तुम्हाला पर्सनल डिटेल फिलअप करायचे मित्रांनो. इथे पर्सनल डिटेल तुमची जे माहिती असेल, तुम्हाला काही ब्लँक असेल मित्रांनो, कारण तुम्ही रजिस्ट्रेशन करताना काही बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप केली होती, बाकी इन्फॉर्मेशन तिथे ब्लँक असेल ते तुम्हाला फिलअप करायचं मित्रांनो. नंतर कम्युनिकेशन डिटेल तुम्हाला द्यायचे, स्टेप बाय स्टेप कम्युनिकेशन डिटेल द्यायचे. नंतर तुमचं क्वालिफिकेशन डिटेल द्यायचे मित्रांनो. तुमचं 10वी पास, 12वी पास, 12वी सायन्स किंवा तुमचं BSc BA जे झालं असेल, तुम्ही कोणत्या फील्डमध्ये पात्र आहात ते तुम्ही सर्व डिटेल तुम्ही पाहिलं असेल जाहिरातमध्ये, ते तुम्ही सर्व डिटेल तुम्हाला इथे फिलअप करायचे मित्रांनो. सर्व डिटेल फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे एक्स्ट्रा एज्युकेशन असेल तुमच्याकडे, ते पण तुम्ही प्लस आयकॉन तिथे दिलंय, तिथे तुम्ही टॅप करून सर्व डिटेल फिलअप करू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो आता एक्सपिरियन्स डिटेल, तुम्ही कुठल्या एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम केलं असेल, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, तर तुम्ही एक्सपिरियन्स कोणत्या दिवशी जॉईन झाला आणि कोणत्या दिवशी तुम्ही ते जॉब सोडले ते सर्व डिटेल तुम्ही तिथे फिलअप करायचं. नसेल तर काही हरकत नाही, ते ब्लँक सोडायचं मित्रांनो. हे सोडल्यानंतर एक्झाम सेंटर डिटेल, तुम्हाला एक्झाम सेंटर डिटेल दिले असेल मित्रांनो, पुणे, नाशिक, मुंबई, तर 4-5 सेंटर दिले असेल मित्रांनो. तुम्ही सुरुवातीमध्ये काय करायचं, स्टेट सिलेक्ट करायचं मित्रांनो. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर त्या स्टेटमध्ये किती सिटीमध्ये सेंटर एक्झाम सेंटर दिले ते सर्व डिटेल दिसेल तुम्हाला. कोणतं सेंटर चॉईस करायचं ते सेंटर तुम्ही चॉईस करून घ्यायचे मित्रांनो. नंतर तुम्हाला डॉक्युमेंट डिटेल्स, आता डॉक्युमेंट डिटेल्स काय करायचं मित्रांनो, तुमचं पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करून द्यायचं मित्रांनो. तुमचं पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला बघा, तुम्ही ज्या स्टेप बाय स्टेप जाणार तिथे दाखवणार आहे तुम्हाला की किती KBचं तो पासपोर्ट क्रिएट करायचं आणि सिग्नेचर क्रिएट करायचं, सर्व डिटेल तुम्हाला तिथे दिले असेल मित्रांनो. नंतर शेवटची स्टेप काय असेल मित्रांनो, मोबाईल व्हेरीफाय. आता तुमचं मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना व्हेरीफाय केलं असेल, ते व्हेरीफाय सिम्बॉल झालेलं असेल. नंतर तुम्हाला तुमची पेमेंट करायची मित्रांनो. आता पेमेंटसाठी तुम्हाला शेवटची स्टेप असेल, तुम्हाला डेबिट कार्डने किंवा फोन पेने किंवा तुम्हाला जसं इंटरनेटद्वारे तुम्हाला पेमेंट करायचं असेल तसं तुम्ही करू शकता. UPI द्वारे करून द्यायचं मित्रांनो. UPI काय असतं मित्रांनो, कारण सोपी मेथड असते, ते बारकोड स्कॅन करायचं आणि पेमेंट करून द्यायचं, ऑटोमॅटिक सबमिट होऊन जाणार मित्रांनो. बघा मित्रांनो
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, हे नॉन टीचिंग भरती आहे. तर या नॉन टीचिंगमध्ये तुम्ही कोणत्या 12वीच्या बेसवरती सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. भरपूर वॅकन्सी आहे, जाहिरात बघायची मित्रांनो. त्या जाहिरातनुसार तुम्ही कोणत्या पोस्टसाठी पात्र आहेत ते सर्व बघून घ्यायचं नंतर तुम्ही तुमचं फॉर्म ऑनलाईन फिलअप करायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, मी ऑलरेडी भरलेलं होतं म्हणून मी सर्व डिटेल तुम्हाला हे दाखवू शकलो नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.